अरे या निर्दयी सरकारचं करायचं काय? आणि मुंडकावर पाय. लाठीगोळीचा वापर करणारं सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद, माय माऊलीवरती अन्य अत्याचार करणारं फडणवीस सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे शेतकरी विरोधी आणि अंबानी अदानी हिताची शक्तीपीठ महामार्ग. सरकार म्हणतं विकासाचा मार्ग, पण मराठवाड्यातील परभणी, बीड आणि लातूरमधील शेतकरी विचारतात, हा विकास आमच्या शेतीवरूनच का? संपादित होणाऱ्या 90% शेतकऱ्यांचा विरोध असताना बेकायदेशीरपणे संपादनाची प्रक्रिया राबवणारं फडणवीस सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद. ज्या जमिनीवर त्यांनी आयुष्य घातलं, ज्या मातीनं त्यांच्या लेकरांना वाढवलं, ती जमीन आता शक्तीपीठ महामार्गाच्या खाली जाणार आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणवला जातो, पण ज्यांची जमीन जाणार आहे त्यांच्यासाठी हा ड्रीम नाही, हा त्यांच्या जगण्यावरचा प्रश्न आहे. भरपाई मिळेल असं सरकार सांगतं, पण शेतकरी विचारतात, पैसे मिळाले तरी शेती परत मिळणार आहे का? जमीन गेली तर आम्ही जगायचं कसं? हा संघर्ष आहे विकास आणि विस्थापनाच्या मधोमध अडकलेल्या शेकडो कुटुंबांचा, आणि हा आहे त्या आक्रोशाचा ग्राउंड रिपोर्ट. माझा गट नंबर 26 आहे. 26 गटामध्ये माझं 1 हेक्टर 61 आर जमीन आहे. त्याच्यामध्ये 1 हेक्टर 33 आर ही शक्तीपीठ मार्गासाठी जात आहे. आणि राहिलेली 17 गुंठे फक्त राहत आहे मला जमीन माझ्या नावावर. आणि माझ्या वडिलांनी त्या जमिनीमध्ये माझ्या 45 झाड लावले आहेत. 90 झाड माझ्या भावाचे 45 आणि मला 45 दिलेले आहेत. आज ते आंब्याची झाडं, आज आंबे लागले, तौर लागलाय आंब्याला, आणि आता ते जात आहेत. 10 वर्षाखाली लावलेले आहेत. माझे 7/12ला पण नोंद आहे आंब्याच्या झाडाची. आणि आता राहिलेले जे 17 गुंठे क्षेत्र आहे माझं, ते पूर्ण शक्तीपीठाच्या मागे 2 किलोमीटरवरून पाणी येतं. ते पाण्याचा नाला आहे, तिथं नाल्यावाटं पाणी निघून जातं. शक्तीपीठ मार्ग गेल्यावर ते पाणी तिथे थांबणार. माझं पूर्ण 17 गुंठेही राहिलेलं पाण्याखाली जाणार. पाण्याखाली गेल्यामुळे ना रब्बीचं पीक येणार आणि ना खरीपाचं पीक येणार, काहीच येणार नाही. म्हणजे मला शेवटी आज मी काहीच राहणार नाही माझ्याजवळ. मला 2 मुलं आहेत, बायको आहेत. मी सांभाळायचे कसे, राहायचं कसं, खायचं काय? नंतरचा प्रश्न शासनाने विचार करावा या गोष्टीचा. माझ्या एकट्यावर 6 जणांचं कुटुंब आहे, आणि ते 6 जणांचं कुटुंब पूर्ण शेतीवर अवलंबून आहे. ते शेती जर गेली तर मी करणार काय? तर ते आई वडिलांची, बायकोची, मुलांची तकलीफ बघण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी वाटायली. फक्त शासनाने मला हा शक्तीपीठ मार्ग रद्द करावा, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. मला मालकाची जमीन नाही, मला भाऊ नाही, त्याच्यामुळे माझ्या आईची जमीन मला भेटलेली आहे. माझे मुलं मोलमजुरी करून खातात. मी मुलाला दिली नाही जमीन. माझे मालक आणि मी खात होता. नुसतं कोरडं होतं आधी. कोणा लोकांचं कर्ज काढून आम्ही बोर घेतला. बोर चालू आहे. आपलं पसापसा पाणी देऊन मला मुलं आता बी सांभाळीत नाहीत. मग आता नाही सांभाळल्यावर त्याच्या आधारावर कवा ना कवा ती सांभाळते. पण माझं जर शेत गेलं तर मी भाऊ तरी कशाचे कोणा सांभाळते? मुलं सांभाळीनात, भाऊ तरी कशाच्या आधारावर सांभाळते? आता सुद्धा माझा काय आधार घेत नाही, तर मला तेच आधार देते. मला भरपूर त्रास होते. आता हे चाललं म्हणलं की काय करू वाटते मला. रात्र रात्र झोप येत नाही मला. मी काय करू वाटते माझं हे शेत गेल्यावर. पैसा देईल हो, काय करावं पैशाला? काय करू पैशाला? दळून खाता येते का पैसा? आता ज्वारी आहे माझ्या शेतात, तर ज्वारी दळून खाईन ना मी. पैसा लाचून लुचून घेते लोक, पैसा घेतील का नाही? मग शेत राहिलं, मी आहे तर तरी शेत राहिलं तर मी खाईनच ना शेतात. त्या शेतकऱ्यांचा आरोप आहे की समांतर रस्ता असतानाही ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली त्यांच्यावर सक्ती केली जाते. 30 फूट उंच भरावावर रस्ता असल्याने तो स्थानिकांना वापरता येणार नाही, असेही ते सांगतात. मला 5 एकर जमीन आहे. ती सध्या शक्तीपीठ महामार्गात जात आहे. त्याचं क्षेत्र 1 हेक्टर 89 आर आहे. ती जमीन माझ्या आजोबांनी, वडिलांनी फाटके कपडे घातले परंतु कधी विकली नाही. परंतु त्याच एखाद्या अडाणी व्यक्तीनं काहीतरी बोलावं, त्या पद्धतीनं ड्रीम असा शब्द देऊन इतकी सुपीक अशी जमीन उद्ध्वस्त करण्याचं फडणवीसांनी ड्रीम बघितलेलं आहे. जर जमीन गेली शक्तीपीठ महामार्गात तर आम्हाला म्हणजे भीक मागायची नाही तर आत्महत्या करण्याचीच वेळ येईल.
एकाही निवेदनाला सरकारनं आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही आजपासून. आणि ती मापणीसाठी जर शेतामध्ये जर आले तर शेतकरी असतात 400, 500, 200 आणि हे आणते 1000, 2000. आमचे लेकरं भयभीत झाले तर आम्ही भयभीत झालो. हे जाणून बुजून आम्हाला आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात तिने प्रारब्ध करत आहेत. आणि आम्हाला बी असं वाटतंय की कधी आम्ही आत्महत्या करू की, आणि आमच्या मनामध्ये कधी हे चक्र असं सारखं फिरायलेले. नकाशावर काढली एक सरळ रेषा, पण त्या रेषेखाली दबली जात आहेत शेकडो कुटुंबांची स्वप्न. एका बाजूला हजारो कोटींचा विकास प्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला पिढ्यानपिढ्या जपलेली शेती. समांतर पर्याय असताना सुपीक जमिनींचीच निवड का? भरपाई म्हणजे पुनर्वसनाची हमी आहे का, की फक्त व्यवहार पूर्ण करण्याची औपचारिकता? शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी आणि त्यांच्या भविष्याची खात्री नसलेलं चित्र दुर्लक्षित करून विकासाचा मार्ग पुढे रेटला जाणार का? लोकशाहीत शेतकऱ्यांच्या बोलण्याला महत्त्व आहे का, की निर्णय आधीच ठरलेले आहेत? विकास आणि विस्थापन यांच्या मधोमध अडकलेल्या या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, की इतिहासात हा निर्णय शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे पाठ फिरवलेली घटना म्हणून ओळखला जाईल? हा प्रश्न आज संपूर्ण मराठवाडा विचारतोय. बाई माणूससाठी सुकेश नाईकवाडे, बीड.